गपचूप आतमध्ये जा, नाहीतर हा जो तुझ्या हातात गरम चहा आहे ना तोच मी तुझ्या तोंडावर फेकेन. तोंड सांभाळून बोलत जा. ही या घराची मालकीण आहे. जिथे बसून हिला चहा प्यायचा असेल ती चहा पिऊ शकते. मी आपल्या पॅरेंट्सची मनमानी एक्सेप्ट नाही करणार. कमीत कमी माझ्या आणि मनोहाविषयी तर बिलकुलच नाही. शुभ समय आलाय. माझ्या विणलेल्या जाळ्यात पुन्हा एकदा फसण्याचा वेळ आला आहे देव. काय विचार करतेस अनुदामिनी? आश्चर्य होतंय की मी तुला अनुदामिनी बोलले. तशी तर अनुदामिनी तर मी आहे, जिला सर्व काही प्रेमाने जिंकणं माहिती होतं, जी कधीच कुणाला आपल्या हट्टाने हरवण्याचा विचार नाही करायची. पण आज मी कुठे? आजची अनुदामिनी तर आजच्या स्त्रियांच्या हिशोबाने विचार करते, जी प्रत्येक परिस्थितीत आपला मान आणि आपला सन्मान वाढवण्याची समज ठेवते. तुला बोलायचं काय आहे? की आता मी तुझ्या आत नाहीये? नाही, बिलकुल नाही. कसं? फार साधारणसा फरक आहे. मी तुला सांगते. जेव्हा मी पहिल्यांदा लग्नाच्या 6 महिन्यानंतर माझ्या नवऱ्याच्या घरी मुंबईला गेले, तेव्हा मला असं वाटत होतं जसं माझं काही अस्तित्वच नाहीये. आणि देवनी सुद्धा स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की मी आणि अनुदामिनी कधी एक नाही होऊ शकत. तुम्हाला तर चांगल्या प्रकारे माहिती आहे की मी लग्नासाठी मेंटली प्रिपेअर्ड नाहीये. चूक फक्त इतकी झाली की त्यावेळी तुमच्याशी वाद घालण्याची हिंमत नाही करू शकलो मी. जर हा बेशरमपणा आणि उद्धटपणा तू 6 महिने अगोदर दाखवला असतास ना देव, कमीत कमी माझ्या सुनेचं आयुष्य तरी बर्बाद झालं नसतं. नाही सुमिरन, माझ्या सुनेच्या आयुष्याची बर्बादी नाही होऊ शकत. अरे, सून बनवून हिला घरी आणलं होतं, पण मुलगी बनवून घरातून परत बाहेर पाठवेन. माझ्याहून जे काही होतं ते मी सांगितलं. मला माहिती की तुला खूप दुःख होत असेल, पण आयुष्यभराच्या सुखासाठी काही दिवसांसाठी दुःख चांगलंच आहे. आय एम सॉरी.
पण मी गेले नाही. विमानातून उतरून पळून आले. विमान संख्या CA385 जी मुंबईहून रांचीला जाणार आहे ती निघण्यासाठी तयार आहे. मला नाही जायचं. दामिनी, अहो बघा तरी. एक्सक्यूज मी मॅम. एक्सक्यूज मी मॅम, तुम्ही कुठे चाललात? प्लीज आपल्या सीटवर बसून घ्या. मला उतरून द्या ना इथे. बेटा हे काय करतेस तू? बाबा, यांना सांगा ना मला उतरून द्यायला. मला नाही जायचं. तुम्ही इथे? आई बाबा निघून गेले, पण मी नाही जाऊ शकले. मी फार प्रयत्न केला, पण माझ्याकडून नाही झालं. मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. बोल. की तुम्ही आणखी काही दिवस मला इथे राहू द्याल? तुला हे असं करण्याची काय इच्छा आहे? मला वाटतं की माझ्या मनाला समाधान होऊन जाऊ दे की तुम्ही माझे नाही होऊ शकत. जेणेकरून मी इथून निघून जाईन तेव्हा माझ्या मनाला वाईट नाही वाटणार. तर मग माझ्याकडनं इच्छा काय तुझी? बस काही दिवसांची साथ हवी आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही मला एक चान्स द्यावा तुमच्या मनात जागा बनवण्यासाठी. कदाचित काही दिवसांचा तुमचा सहवास तुमचा दृष्टिकोन बदलून देईल आणि आपण 7 जन्मांसाठी एकत्र होऊ. तू ज्या गोष्टी करतेस तो सगळा बालिशपणा आहे. मला माहिती आहे की माझं बोलणं बालिश आहे, पण तुम्ही सांगा ना, समजूतदारीचं बोलून मला काय मिळणार आहे का? जेव्हा तुम्हाला गमवायचंच आहे तर मी एकदा माझ्या नशिबाला आजमावते. शेवटी मी जर तुमच्या मनात जागा नाही बनवू शकले तर मी स्वतः तुमच्या आयुष्यातून निघून जाईन. मग हे नातं नाही तुम्हाला त्रास देणार आणि नाही मला. हे बघ, मला नाही माहिती की तू जे करतेस ते योग्य आहे का नाही ते. मला फक्त एवढंच माहिती की आपल्या नात्याचा एकच शेवट असू शकतो आणि तो शेवट आहे तुझं आणि माझं वेगळं होणं. आणि तुला जर असं वाटतं की हे स्वीकारण्याकरता तुला थोडा वेळ हवा तर मग ठीक आहे, मी तुला 15 दिवस देतो. ते 15 दिवस मी मोजून मोजून जगले. ते प्रत्येक वेळी मला हे सांगत होते की माझे दिवस संपतायत. आणि जेव्हा ते हे सांगायचे की कोणाला मजबूर करणं माझी सवय नाहीये, मग ते प्रेमाने असो किंवा आदर सन्मान करून. पण काही नात्यांमध्ये तर संबंध हक्काने बनतो. त्याच हक्काचा फायदा उचलून बाबांनी माझं लग्न करून टाकलं आणि त्याचे परिणाम तुझ्या समोरच आहेत. आणि तसंही तुझ्याकडे आता 11च दिवस शिल्लक आहेत आपल्या या सो कॉल्ड नात्यासाठी.
आणि एक दिवस तो 15वा दिवस पण आला आणि त्यांनी मला एक कागदाचा तुकडा दाखवला. ज्याला त्यांनी काही डिवोर्स पेपर्स असं बोलले, ज्याच्यावर जर मी साईन केली असती तर आमचं नातं संपलं असतं. तेव्हा मी त्यांना बोलले होते की हा कागदाचा तुकडा माझ्यासाठी फक्त कागदाचा तुकडा नाहीये, या घटस्फोटांच्या कागदांवर तुमच्या सिग्नेचर्स नाहीयेत. तुमच्यासाठी या कागदाच्या तुकड्याने नातं संपत असेल, पण माझ्यासाठी ह्या कागदाच्या तुकड्याचं काहीच मोल नाही. कारण की मी एक बाई नाही, एक पत्नी आहे जी आपल्या नवऱ्यावर फार प्रेम करते. ह्या निर्णयावर तर मी देवाशी पण लढू शकत नाही, आणि तुम्ही तर माझे देव आहात. पण अशा लढाया तुम्हाला लढायच्याच का ज्याचे परिणाम चांगले नाही निघू शकत? काही भांडणं चुकीच्या कारणांमुळे भांडली जातात. तुम्ही डिवोर्स पेपर ह्यामुळे बनवलेत की तुम्हाला माझ्याकडून सुटका मिळेल, आणि मी हे डिवोर्स पेपर्स ह्यामुळे परत दिलेत ज्यामुळे मी तुमची गुलाम बनू शकेन. पण आज तर तू डिवोर्स पेपर्सचा अर्थ समजतेस ना? आणि तू तर स्वतः डिवोर्सचे पेपर्स बनवलेत आणि ज्यावर साईन पण केलीस. आज तू ती चूक केलीस जी त्यावेळी देवने केली होती. तुला बोलायचं काय आहे? की मी पण तुझ्यासारखं रडत बसायला हवंय, की मग देव समोर गयावया करावी का? मी आता बिचारी नाहीये, माझं पण स्वतःचं अस्तित्व आहे. मला पण व्यवहार कळतो आता. मी माझ्या पायांवर उभी आहे, तर मग निर्णय का घ्यायचा नाही मी? म्हणजे मी वाट पाहत राहावी की देव मला परत नाकारेल आणि परत स्वीकारेल? म्हणून तू छोट्या साहेबांच्या मताला नाही मानलंस. नाही, मला आता तो कोणताही सल्ला किंवा कोणताही मार्ग नकोय जो मला खचवून टाकेल. पण तू हेही लक्षात ठेव की आज जी नॅन्सी या घरात आलीये ना, त्या डिवोर्सच्या पेपर्सवर तू पण साईन केली होतीस. हो, केली होती. पण तेव्हा पण मीच जिंकले होते.
मी देव समोर काही असे पक्ष ठेवले होते ज्यामुळे तो कागदाचा तुकडा आयुष्यभर आम्हाला वेगळं नाही करू शकला असता. हे तेच कागदाचे तुकडे आहेत जे तुमच्यासाठी फार किमती आहेत आणि कदाचित ह्याची किंमत मला तेव्हाच समजून जायला हवी होती. पण मी तर आहे अडाणी. मला कागदाचा मोल तेव्हा समजला जेव्हा त्याच्यावर एक साईन किंवा एका अंगठ्याचं निशाण लावून सगळं गमावून ठेवतो आपण. जर कदाचित मी त्याच दिवशी या पेपरवर साईन केली असती तर मला पण त्याच दिवशी याची किंमत कळली असती. पण उशिरा का होईना आता मला ह्याची किंमत कळलीये. तुमच्या बोलण्याचा आदर करून मी तुमच्यासमोर एक डिमांड ठेवतेय. आशा करते की तुम्ही या वचनापासून मागे नाही फिरणार. इतकी काळजी नका करू. मी तुमच्यासमोर अशी कोणतीही डिमांड नाही ठेवणार जी तुम्ही पूर्ण नाही करू शकणार. तुम्ही माझी डिमांड पुरी करू शकाल. ठीक आहे, तुमच्या ज्या काही डिमांड्स आहेत त्या तुम्ही मला सांगा. मी तुम्हाला वचन दिलंय तर मी ते नक्कीच पूर्ण करून टाकेन. आधी मी ह्या कागदावर साईन करेन. त्यानंतर जर तुम्ही माझी डिमांड पुरी नाही केलीत तरी ही बाजी तुम्ही जिंकाल. आणि तुम्हाला जिंकताना पाहून मला फार आनंद होईल. म्हणून द्या, हे डिवोर्सचे पेपर्स मला द्या. अनुदामिनी, विचार कर. आपल्या नवऱ्याच्या बरोबरीची बनलेली अनुदामिनी चांगली आहे की आज सगळं काही मिळवलेली अनुदामिनी? तुला बदलावं लागेल अनुदामिनी. जर तू नाही बदललीस तर जे काही तुझ्याजवळ आहे ते सगळं काही तुझ्या हातून निसटून जाईल.